अजय सुराणा आणि आनंद मुत्था ही जोडी मैदानावरती आहे. लेट्स प्ले. प्रसाद दाढीवाल बॉलिंग ट्रॅक वरती, अजय सुराणा आणि आनंद मुत्था ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, तिथे धाव उपलब्ध नसणार आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत, पॉइंट रिझनला बॉलला खेळलेत. इथे एका धावेचा प्रयत्न असेल ती धाव तिथे पूर्ण होईल. एक धाव धावफलकावरती आहे. फुलटास बॉल ऑन साइडला फोर्स केलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. आनंद मुत्था यांच्यासाठी आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार आहे. फुलर लेनचा बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील. इथे एक धाव मिळेल. एज लागले दरम्यान रिजनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठल्याही धावेच्या संभावनेला ते समाप्त करतील. धावपलकावरती धावा 6, 6 विदाउट लॉस. आठ वाजून 36 मिनिटांनी इनिंगला सुरुवात झाली आहे. 9 वाजून 24 मिनिटांनी संपणं अपेक्षित आहे. ऑन साइडला हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. प्लेइंग 11 आपण पाहतोय. रामसा वॉरियरची यश डागा, रोहित पवार, संकेत गांधी, किरण पितळे, रणजित अग्रवाल, शुभम मुनोत, मुकेश बर्मेचा, प्रसाद दाढीवाल, हिमांशु सकला, माफ करा, नितीन भंडारी आणि अमित सोनाग्रा. मारने दे, टीपी डालेगा नहीं उधर. बॉलिंग ट्रॅक वरती किरण पितळे यांचं आगमन झालंय आणि स्वागत षटकारासोबत होईल. आनंद मुत्था यांच्या बॅट मधून षटकार आलाय. अवित्री बाईक सिक्सर, शॉर्ट आर्म जॅक.
बॉलच्या डेपचा खूप सुंदर उपयोग केला. चांगला आहे कमोड. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. रिप्ले इथे हलक्या हाताने बॉलला खेळतायत. स्टिअर केलं. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. 17 विदाउट लॉस. द्यायची लाईन सो आउट नो. बस come on Daga, rocket it throw, come on. इथे डाऊन दी लेग वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. इथे मिस टाइम झालाय. हवेमध्ये बॉल सेल ड्रॉप झालाय. यश डागा तिथे होते. धाव मिळेल एक. इथे बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा येते. 19 विदाउट लॉस. रणजित अग्रवाल बॉलिंग ट्रॅक वरती. कम्मालीचा बॉल पाहायला मिळतो. ऑफ्टमच्या बाहेरची लाईन. डॉट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता. खूप वेळ मिळाला फलंदाजाला. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेत. एकच धाव मिळेल. वीस धावा धावपलकावरती. 20. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क करणे. डॉट बॉल. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय हवेमध्ये. उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु रेस इथे कदाचित क्षेत्ररक्षकांनी देखील जिंकली का चेक करावं लागेल. पंच कळवतात हा बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. समोरच्या दिशेने लॉप केलाय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क. आनंद मुत्ता यांच्या बॅट मधून. आनंद ट्रेडिंग कंपनीचा सिक्सर. अवित्री बाईक सिक्सर. इनफिल्ड मधून आपण पाहतोय बॉल पाठीमागे गेलाय.
डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. आजा तू आजा. काका धागा थोड़ा नीचे उतार है. नहीं बैट को ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल इथे आलाय. नऊ वाजून 24 मिनिटांपर्यंत इनिंग पूर्ण होणं अपेक्षित आहे. इथे देखील स्विच हिट केलाय आनंद मुथ्याने. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 34. डॉट बॉल. इथे लॉब केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्यांच्या सरळ हातामध्ये बॉल गेलाय. घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी, विकेट. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल बॉल डॉट असेल. इथे शरीरावरती बॉल आदळलाय आणि बॉल डॉट असेल. दरम्यान धावफलकावरती धावसंख्या झाली ती 34. आपण जर बघितलं समालोचक तुषार सर यांचे निश्चितच एक मोठं योगदान आजच्या दिवसामध्ये
धावफलकावरती धावसंख्या झाली ती 34 धावा, 35 धावा, 35 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आता जर आपण बघितलं यश कासलीवाल या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची चर्चा राहिली, म्हणजे आपण जर बघितलं पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत ज्या खेळाडूची चर्चा मात्र रंगली तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला यश कासलीवाल. एक हाती मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्याचं कौशल्य मात्र या खेळाडूमध्ये. गोलंदाजी मार करून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू टाकलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. या 2 धावांनी मात्र धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. धावसंख्या झाली ती 37. सुरेख प्रकारचा आयोजन नियोजन आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण जर बघितलं पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत एक शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले सामने. निश्चितच आयोजनाला यश आलेलं एक शिस्तबद्ध पद्धतीने सर्व संघ मात्र मैदानामध्ये आपला खेळ दाखवताना. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला यश कासलीवाल. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय. डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. मृत चेंडू असेल. या चेंडूवरती कुठल्या प्रकारची विकेट या धावसंख्या ग्राह्य धरली जाणार नाहीये. कृपया साइड स्क्रीन पसे असलेले कोण प्रेक्षक विनंती असेल, फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला डिस्टर्ब होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. निश्चितच ज्या कॉन्सन्ट्रेशनने फलंदाजी करतोय निश्चितच आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला यश कासलीवाल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केलाय आणि पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय चौकारासाठी. खणखणीत चौकार. या 4 धावांनी मात्र धावफलकावरती धावसंख्या झपाट्याने वाढली जाईल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 41. 41 धावा. एक फलंदाज मात्र बाद झालाय. सुरेख पद्धतीची फलंदाजी यश कासलीवाल. आक्रमक फलंदाजी मात्र मैदानामध्ये करताना दिसतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचे चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. केवळ 1 धावे समाधान मानावे लागेल. 1 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या 1ने वाढली जाईल. धावफलकावरती धावसंख्या 42 धावा, 42 रन आणि 5 षटकांचा खेळ मात्र संपला जातोय ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. आपण जर बघितलं या आधीच्या सामन्याचे ग्राफिक्स तर 10 षटकामध्ये आगम विनर्स 73 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. नंतर चेस करताना पाटीदार वॉरियर्स संघाने 8.4 मध्ये या धावा मात्र चेस केल्या यशस्वीरित्या. सुंदर प्रकारचे ग्राफिक्स मात्र आपल्याला बघायला भेटतात शुभम थेटे यांच्या मार्फत. तसंच या सामन्यांचं फोटोग्राफीचं काम करतात ते शेजाद. सुरेख पद्धतीचं काम मात्र आपल्याला बघायला मिळतंय.
पळवायचं कृपया. संकेत गांधी गोलंदाजी मार्क वरती. सांघिक 6वं षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्क वरती तयार असेल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 42 धावा. स्ट्रायकिंग एंडला यश कासलीवाल सज्ज असेल. बघूया यश आपल्या संघासाठी किती धावसंख्येपर्यंत मजल मारून देतोय. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज सज्ज. पुढील चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. सुरेख चेंडू टाकला गेलाय मैदानामध्ये. अक्षरशः यश कासलीवालच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम मात्र गोलंदाजाने केले. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र खेळू दिला जात नाहीये. सुरेख प्रकारची गोलंदाजी. आपण जर बघितलं नगर चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक सुनील आगरकर सर यांचं सुद्धा मैदानामध्ये आगमन होत आहे. आयोजकांमार्फत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. गोलंदाजी मार्क करून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला सुरेख प्रकारची गोलंदाजी मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करताना दिसतोय. अवित्री वेलोसिटी संघाचे 43 धावा. आपण जर बघितलं अद्यापपर्यंत जे सामने झालेत निश्चितच एक लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्या. अगदी कमी धावसंख्येवरती सुद्धा सामने रंगले गेले. ज्या तगड्या पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानामध्ये केली जाते. सुरेख प्रकारची गोलंदाजी आहे. 9:54 पर्यंत 9:24 पर्यंत इनिंग मात्र संपली पाहिजे. चाल नॉडी जल्दी जगह पर. मार दे. चालू जल्दी चेंज करो. आओ प्रसाद थोड़ा 4 स्टेप आगे आ रे. थोड़ा सिग्नल नको देऊ आणि थोडंसं मारलं ना. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. सुरेख प्रकारचे आपण जर बघितलं अद्यापपर्यंत 4 चेंडू मैदानामध्ये टाकले गेले. धावसंख्या खर्च केली ते 3 धावा. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र खेळू दिला जात नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि फलंदाज मात्र बाद असेल. मोठा झटका अवित्री वेलोसिटी संघाला. आपण जर बघितलं रिप्ले मध्ये ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित होता. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी मात्र करत होता विकेट या ओव्हर मध्ये येणं अपेक्षित होतं. त्याच पद्धतीने मात्र विकेट आलेली. सुरेख प्रकारची गोलंदाजी. आपण वारंवार सांगत असतो की क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. मैदानामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचं भाकीत करणं अशक्य आहे. अद्यापर्यंत कुठला ज्योतिषी जन्माला आलेला नाही की जो क्रिकेटचं भाकीत अचूक करू शकतो. निश्चितच सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सज्ज असेल गोलंदाज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 धावेवर समाधान. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार नाहीये. केवळ 1 धाव. 1 धावेने धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 46 धावा. आपण जर बघितलं या षटकामध्ये केवळ 4 धावा मात्र खर्च केल्या गोलंदाजाने. मैदानामध्ये चेंडू टाकले 6 आणि धावा खर्च केल्या 4. आपल्या संघासाठी एक
उभारणी देणारे षटक मात्र गोलंदाजांनी टाकले. अद्यापर्यंत मात्र यश कासलीवाल मैदानामध्ये उपस्थित. जोपर्यंत मैदानामध्ये यश तोपर्यंत संघाचं यश हे असेल. बघूया यश कशा पद्धतीची फलंदाजी मात्र मैदानामध्ये करेल. येणाऱ्या 4 षटकामध्ये येणारे 24 चेंडू किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो अवित्री वेलोसिटीचा संघ. एक तगडा बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे बघितलं जात आहे त्या संघाला मात्र रोखण्यामध्ये यश प्राप्त होतंय. रामसा वॉरियर संघाला अद्यापपर्यंत आपण जर बघितलं पहिल्या काही षटकामध्ये एक आक्रमक फलंदाजी केली गेली. त्यानंतरचे टाकले गेलेले 2 षटक सुरेख प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानामध्ये केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून सज्ज असेल 7वं षटक. स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू निर्धाव चेंडू असेल. कुठल्या प्रकारची धाव येणार नाही. आपण जर बघितलं आतापर्यंत लास्ट षटक पकडून 7 चेंडू टाकले गेलेत. 7 चेंडू मध्ये केवळ 4 धावा आल्यात. 4 धावा मात्र अडचणीत आणतात त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू मैदानामध्ये डॉट टाकला गेलाय. लागोपाठचा दुसरा चेंडू मैदानामध्ये डॉट. सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. बघूया लागोपाठचा तिसरा चेंडू मैदानामध्ये डॉट येणार का. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू मैदानामध्ये डॉट. सुरेख प्रकारची गोलंदाजी आपण जर बघितलं तर लागोपाठचा तिसरा चेंडू मैदानामध्ये डॉट टाकलाय. आपण जर बघितलं अद्यापपर्यंत 9 चेंडू टाकले गेले. लास्टचं षटक पकडून केवळ 4 धावा मात्र 9 चेंडू मध्ये खर्च केले गेल्यात. अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवलंय. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी मार करून. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा वारंवार गुड लेंथला चेंडू मात्र टाकला जातोय. कुठल्या प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. जर निश्चितच मोठी धावसंख्या जर उभारायची असेल नाही चलेगा इक्का और दुक्का मारना पडेगा चौका और छक्का. निश्चितच जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर धावसंख्या तुम्हाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. आक्रमण करावे लागेल. निश्चितच मोठी जबाबदारी मात्र आता यश कासलीवाल वरती असेल. संघाचा कणा यश कासलीवाल. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धती चेंडू. धावबादची संधी मैदानामध्ये परंतु ओव्हर थ्रो. केवळ एक धावेवर समाधान मानावं लागेल. यश काहीसा निराश. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये मात्र रूपांतर करू शकला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज असेल. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आपण जर बघितलं लगातार हा चेंडू मात्र वारंवार डॉट खेळला जातोय. फलंदाज कुणाल नहार. निश्चित कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाहीये कुणालला. या षटकामध्ये सुद्धा केवळ 2 धावा खर्च केले गोलंदाजाने. आपण जर बघितलं मागील षटकामध्ये 4 आणि या षटकामध्ये 2. केवळ 6 धावा. 12 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या दोन्ही गोलंदाजांनी. निश्चितच एक क्वालिटी गोलंदाजी मात्र मैदानामध्ये केली जाते. शेवटचे 18 चेंडू शेवटचे 3 षटक मात्र मैदानामध्ये टाकले जाणार. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो संघ. आपण जर बघितलं सगळ्यांच्या नजरा मात्र यश कासलीवाल वरती. जोपर्यंत मैदानामध्ये यश कासलीवाल आहे तोपर्यंत कुठलंही बाकीत करणं अशक्य. अमित फ्लेक्स के पास आ.
कमन बेजी और 2 लेने के है। गोलंदाज सज्ज, स्ट्रायकिंगला यश सज्ज असेल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोठा झटका मात्र अवेत्री वेलोसिटी संघाला. फलंदाज यश कासलीवाल बाद असेल. निराश होताना परततोय यश कासलीवाल. मोठ्या चेक. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सकल राजस्थान युवा मंच परिवार या ठिकाणी दाखल झालाय. या परिवाराचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत येथे करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष सकल राजस्थान युवा मंच परिवार श्रीमान धनीजी कोठारी साहेब, अध्यक्ष श्रीमान संदीपजी मनोज साहेब, सदस्य मनीषजी सोमानी, अतुलजी डागा, अमितजी अनेचा, सचिनजी भंडारी, नवरत्नजी डागा, पवनजी झवर हे सर्व मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून इथे दाखल झालेत. आणि सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. अमित देंदे कमन बेजी 5 अच्छे डालेंगे. ओवर टू कम बॉक्स. एक बॉल जल्दी निकल, नीचे उतर कवर्स में. ओ पॉइंट मध्ये आओ. ओ रंजीत भाई पॉइंट पे आओ. ए डाल चल बेजी कमन. ठीक है, चलता है जी, चलता है. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 49. 49 धावा. संघाचं मात्र अर्धशतक फलकावं लागतंय. 8वं षटक प्रगतीपथावर. अद्यापही 16 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 16 चेंडू किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो फलंदाजी करणारा संघ. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज. ओरपिच पद्धतीचा चेंडू. लगातार डॉट चेंडू मात्र मैदानामध्ये टाकले जाते. लाजवाब गोलंदाजीचा नजराणा मात्र मैदानामध्ये. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र खेळू दिला जात नाहीये. गोलंदाजी मार करून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला फटका सुरेख पद्धतीने आणि चेंडू जातोय सीमा पार चौकारासाठी. या 4 धावेने धावफलकावरती झपाट्याने वाढ होईल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 54 धावा. 54. लॉस ऑफ 3 विकेट. अपील केलं गेलंय. बघूया दोन्ही पंच एक अनुभवी असे दोन्ही पंच. आपण जर बघितलं नगर शहरामध्ये ज्या पंचांचं थर्ड अंपायर निश्चितच आपण जर बघितलं नगर जिल्ह्यामध्ये एक आदराने ज्या पंचांचं नाव मात्र घेतलं जातं. चैतन्य सर प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये. तसंच लेख पंचांच्या भूमिकेमध्ये सोहेल पठाण, चैतन्य खोलगडे सर व सोहेल पठाण सर.
दोन्ही पंच असे नावाजलेले पंच. बघूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. नॉट आउट मात्र निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा. सॉफ्ट सिग्नल मात्र पंचांचा नॉट आउट होता. आपण जर बघितलं बॉल मात्र वन बाउन्स झाल्यानंतर पकडलेला. आपण जर बघितलं ना पंचांची नजर, निश्चितच पंचांना माहित होतं की पंचांनी सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा दिलेला होता. फक्त कन्फर्मेशन साठी थर्ड अंपायर घेतलेला होता. सुरेख प्रकारची पंचगिरी मात्र आपल्याला मैदानामध्ये दिसते. गोलंदाजी मार्क करून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. अपील केलं गेलं. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, नाबाद ठरवलंय ते पंचांनी. आपण जर बघितलं या आधीचा निर्णय पंचांनी दिलेला एक सुरेख प्रकारचा निर्णय, मात्र पंचांनी दिलेला पंचांचा कुठला निर्णय चुकला तर त्याच्यावर भाष्य मात्र होतं. परंतु जे चांगला निर्णय जो पंचांचा झाला त्यावर सुद्धा भाष्य होणे हे गरजेचं. सुरेख पद्धतीचा निर्णय पंचांमार्फत या आधी दिला गेला. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 54 धावा. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 54 धावा. शेवटचे 2 षटक, शेवटचे येणारे 12 चेंडू. बघूया किती धावसंख्येपर्यंत फलंदाजी करणारा संघ मजल मारतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. यश गोलंदाजी मार्क करून सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. सुरेख पद्धतीचा चेंडू, लाजवाब चेंडू मात्र मैदानामध्ये टाकला गेलाय. निर्धाव चेंडू असेल, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. आपण जर बघितलं 5 षटकानंतर ज्या पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानामध्ये केली गेली आहे, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून गोलंदाज. उर्फिस पद्धतीचा चेंडू, लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट मैदानामध्ये. काय गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये. निश्चितच टेस्ट मॅच लाईन ज्या पद्धतीची गोलंदाजी म्हटली जाईल, टेस्ट मॅच मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. यश लागोपाठचे 2 चेंडू मैदानामध्ये डॉट टाकले जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून आपल्या रनअप वरून सज्ज असेल. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू, लागोपाठचा तिसरा चेंडू मैदानामध्ये डॉट येतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड ज्या पद्धतीने गोलंदाजी मात्र गोलंदाज करतोय, सुरेख पद्धतीची गोलंदाजी आहे. गोलंदाजाला माहित होतं लागोपाठचे 2 चेंडू डॉट टाकले, तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज मोठा फटका खेळणार. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू मात्र मैदानामध्ये टाकला गेलाय, चकवलं गेलंय फलंदाजाला. लाजवाब गोलंदाजी मैदानामध्ये. पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीचा चेंडू, हलकीसा कट होऊन बाहेर गेलेला चेंडू, निर्धाव चेंडू, लागोपाठचा चौथा चेंडू मैदानामध्ये निर्धाव टाकला गेलाय. बघूया 2 चेंडू बाकी या षटकातील, निर्धाव षटक टाकलं जाणार का मैदानामध्ये. जितकं कौतुक करावं गोलंदाजाचं तितकं कमी. 4 चेंडू ज्या पद्धतीने टाकले गेले,
गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा सज्ज असेल यश. पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, लाजवाब चेंडू. निश्चितच ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, जर गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. लागोपाठचे 5 चेंडू मैदानामध्ये डॉट टाकले. निश्चितच चांगल्या कामाची दाद, चांगल्या खेळाची दाद मात्र टाळ्यांनी दिली पाहिजे. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. बघूया निर्धाव षटक येणार का. शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. निर्धाव षटक टाकलं जात या सामन्यातील. यश सुरेख पद्धतीची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. बारे होतो ना 5 में इरा लार ओवर ने जान बचे स्क्वेअर रंग ने आओ रणजित है चाल प्रसाद चोपन्न धावा, 54 रन, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. बघूया येणारे 6 चेंडू मध्ये किती धाव संख्येपर्यंत मजल मारतोय तो फलंदाजी करणारा संघ. ज्या पद्धतीचं कमबॅक मात्र गोलंदाजांनी केलं ना, सुरेख पद्धतीचं कमबॅक. शेवटचे 6 चेंडू. प्रसाद गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज असेल. प्रसाद नहीं प्रसाद वाइड है. रुक प्रसाद, मंचवारे वाला इन पे गैप में स्क्रीन के पास. बस बस अंदर ही है ना. ले ले गया गया. आज बर्थडे बॉय रोहित चित्तर यांचा मात्र वाढदिवस. त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा आयोजकांमार्फत, तसंच 7S लाईव्ह टीम तर्फे सुद्धा उदंड आयुष्याच्या शुभेच्छा. गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज असेल. फलंदाजी मार करून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. आपण जर बघितलं आतापर्यंत स्लोअर वन चेंडू मात्र जास्त यूज केले गेले मैदानामध्ये. रात्रीच्या प्रकाश ज्योतामध्ये निश्चितच तुम्ही जर गोलंदाजाच्या फिंगरकडे लक्ष नाही दिले तर बॉल रीड करण्यासाठी निश्चितच अवघड जाणार फलंदाजांना. पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार करून गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू. धावाची संधी, थोडीशी झालेली मिसस्पीड. तिसरा धावाचा प्रयत्न मात्र मैदानामध्ये केला जाणार आणि बघता बघता 3 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. निश्चितच या धावा मात्र पुढे जाऊन अडचणीचं कारण ठरू शकतात. रामसा वॉरियर्स संघाला शेवटचे षटक, शेवटचे 3 चेंडू. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 59 धावा. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 चेंडू निश्चितच सामन्याची दिशा दशा कशा पद्धतीने घेऊन जात आहेत ते सांगणार.
पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू, माझ्या ऊपर गया. क्षेत्ररक्षक उपस्थित असेल, धावपाची संधी, परंतु बघता बघता 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. या 2 धावीने धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 61 धावा. 61 रन, लॉस ऑफ 4 विकेट. अवित्री वेलोसिटी संघ, त्या संघाकडे सुद्धा गोलंदाजी, एक उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ. पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू असेल आणि फलंदाज मात्र बाद असेल. प्रसाद एक अच्छो नाखनो भैया, मारकन ध्यान दे. मुन्ना फ्लेक्स के पास आ, थोड़ा नीचे. नहीं रे भाई. हाँ हाँ संगीत भाई लाइन से जाओ, मुकेश भाई लाइन से आओ. अमन प्रसाद ले ले. फलंदाज मात्र बाद असेल शेवटच्या चेंडूवरती. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 61 धावा. 62 धावांचं आव्हान मात्र मैदानामध्ये दिलं गेलंय. 10 षटकामध्ये 62 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज आपण ऐकत होता ते आमचे बंधू रवींद्रजी शिंदे मेजर यांचा आवाज तुम्ही ऐकला. 7S लाईव्ह जे आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे त्याचे ते सर्व आहेत, त्यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होतो. आपल्या मनापासून आभार. ब्ल्यू फिनिशर्स आणि क्वालिटी वॉरियर्स संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आपण टचसाठी यायचंय. ब्ल्यू फिनिशर्स आणि क्वालिटी वॉरियर्स संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आपण लगेच टचसाठी यायचंय.
ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेले आपण पाहतोय. या ठिकाणी टॉस साठी आपण विनंती करतोय सकल राजस्थान युवा मंच परिवार संस्थापक अध्यक्ष श्रीमान धनेजी कोठारी साहेब, अध्यक्ष आदरणीय श्रीमान संदीपजी मुनोत, सदस्य श्रीमान मनीषजी सोमानी, अतुलजी डागा, अमितजी अनेचा, सचिनजी भंडारी, नवरत्नजी डागा, पवनजी झवर. सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी टॉस साठी यायचं आहे. पहिलाच बॉल आणि त्याला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट आर्म जाप. त्यावरती इथे बंधाचा निर्णय येणं शेष आहे. अवित्री बाईक सिक्सर. वेलकम ऑल ऑफ यू. सकल राजस्थान युवा मंच परिवार सर्वांना विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं सर्वांचं या टॉस बॉक्स मध्ये अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. 2 कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. सोहोम असा कॉल आहे आणि सोहोम ऍज इट इज आलाय. तर निर्णय काय असणार आहे? क्वालिटीवर संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय असणार आहे फिल्डिंग करणार आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि पाहुण्यांचा सन्मान देखील आपण इथे करणार आहोत. या ठिकाणी आपण सर्वात अगोदर सन्मान करणार आहोत सकल राजस्थान युवा मंच परिवार संस्थापक अध्यक्ष श्रीमान धन कोठारी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. संपूर्ण सकल राजस्थान युवा मंच परिवाराचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय मौल्यवान वेळ या स्पर्धेला आपण दिलात त्यासाठी सर्व सकल राजस्थान युवा मंच परिवाराचे आम्ही अतिशय मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतोय. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. सकल राजस्थान युवा मंच परिवार संस्थापक अध्यक्ष श्रीमान धनेजी कोठारी साहेब, अध्यक्ष संदीपजी मुनोत, मनीषजी सोमानी, अतुलजी डागा, अमितजी अनेचा, सचिनजी भंडारी, नवरत्नजी डागा, पवनजी झवर या सर्व मान्यवरांचं आम्ही अतिशय मनापासून आभार या ठिकाणी मानतोय. या स्पर्धेला आपण आपला मौल्यवान वेळ दिलात त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 विदाउट लॉस. दहा वाजून 18 मिनिटांपर्यंत पहिली इनिंग पूर्ण होणं अपेक्षित. एक धाव अर्जित झाली. दुसरी इनिंग इथे पूर्ण होणं अपेक्षित असेल 10 वाजून 18 मिनिटांपर्यंत.
12 धावा धावपलकावरती आहेत. अभित्री विलासिटी किंग्स संघाने टॉस जिंकला होता. प्रथम त्याने बॅटिंग केली. 53 बॉलमध्ये 50 धावा अजून देखील रामसा वॉरियर्स या संघाला आवश्यक आहेत. इन फील्डला क्लिअर केले. फटका चांगला गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. वीर कासलीवाल बॉलच्या दिशेने आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे 2 धावा मिळतील. धावपलकावरती धावा आहेत 14. 14 विदाउट लॉस. रुद्रमुथा बॉलिंग ट्रॅकवरती. धावपलकावरती धावा 14. 1.2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 52 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. 52 बॉल 48 धावांची आवश्यकता. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. आपण पाहतोय हा बॉल देखील डॉट आलाय. श्रीमान निलजी काबरा साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. सकल राजस्थान युवा मंच परिवार आदरणीय काबरा साहेबांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल ऑफ्टनच्या बाहेर. इथे धाव घेऊ की नको घेऊ या प्रश्नामध्ये फलंदाज होते, परंतु बॉल डॉट असेल. धाव घेतली नाहीये. रोहित पवार घायल शेअर आहे आणि इथून एक चांगली इनिंग खेळण्याचा प्रयत्न ते करतील. ज्या मॅचमध्ये इंजर्ड झाले ते जोपर्यंत इंजर्ड नव्हते तोपर्यंत इनिंग एका वेगळ्या स्पेसने सुरू होती, परंतु तिथून त्या इनिंगची स्पेस कमी झाला. खूप जोरदार अपील पंचांकडे आहे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. बॅटिंग टीमने वाईड साठी रिव्ह्यू इथे घेतलाय. ऑन फील्ड डिसिजन इट्स प्ले डिलिव्हरी. अगोदरचा वाईट बॉल होता. दोन धावा इथे आल्यात आणि 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा पाहायला मिळतात 17 विदाउट लॉस. दोन्ही टीम प्लेइंग 11 आपण जमा करायची आहे. ब्ल्यू फिनिशर्स आणि क्वालिटी वॉरियर्स आपल्याला विनंती, आपण आपली प्लेइंग 11 आमच्याकडे जमा करा. इथे लॉंग ऑफ रिजनला बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 विदाउट लॉस. नऊच्या धावगतीनं इथे धावा आलेल्या आपण पाहतोय. 48 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 62 धावांचं लक्ष इथे आहे.
उद्या लीग फॉर्मॅटचा मला वाटतं शेवटचा दिवस असेल. उद्या चित्र क्लिअर होईल कोणत्या 4 टीम क्वालिफाय होत आहेत ते उद्या क्लिअर होईल चित्र. बॉलिंग ट्रॅकवरती वीर कासलीवाल दाखल झालेत. रायझिंग स्टार आहेत वीर कासलीवाल. आपण पाहिलं परफॉर्मन्स देखील पाहिलं या स्पर्धेदरम्यान त्यांचा. थ्रू आउट दी टुर्नामेंट अतिशय चांगला परफॉर्मन्स वीर कासलीवाल यांचा देखील पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती सफलता. इथे फलंदाजाला रूम दिला नाही आणि फलंदाज फ्रंट फुटचा बॉल बॅक फुटवरती खेळले. चूक झाली तिथे आणि वीर कासलीवाल त्रिफळा उडवत आहेत फलंदाज पहिल्या बॉलवरती. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. रोहित पवार अँगलनं बॉल आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि तिथे रूम दिला नव्हता. थोडंसं आपण रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. प्रयत्नामध्ये फसलेत आणि पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित करतायत वीर कासलीवाल. मी सांगितलं होतं उल्लेख या अगोदर देखील केला की थ्रू आउट द टुर्नामेंट खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला वीर कासलीवाल यांचा आणि पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित करतायत. सत्तेचाळीस बॉलमध्ये 44 धाब्यांची आवश्यकता आहे. किरण पितळे नवीन फलंदाज. वीर कासलीवाल बॉलिंग ट्रॅक वरती. समोर किरण पितळे आहेत. वाईट बॉल आपण पाहतोय. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19. हाफ ट्रॅकर ऑन साइडला आपण पाहतोय. पूल केलंय. प्रोटेक्शन डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ब्ल्यू फिनिशर्स आणि क्वालिटी वॉरियर्स दोन्ही संघांना विनंती आपली प्लेइंग 11 आपण जमा करायची. ब्ल्यू फिनिशर्स आणि क्वालिटी वॉरियर्स. फुलरलेनचा बॉल आपण पाहतोय. खूप फाईन खेळलेत. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा तिथे अर्जित देखील होतील.
त्यावेळेस फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय, एकच धाव तिथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नो बॉल पंचांनी कॉल केला. या बॉलवरती धावा मिळतील 5. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वीर कासलीवाल पहिला बॉल अतिशय चांगला पाहायला मिळाला, तदनंतर थोडीशी लाईन आणि लेंथ भरकटलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल फ्री हिट. वाईड बॉल. फ्री हिट विल बी कंटिन्यू. विजेता करंडक ठरला हिट. पुढचा बॉल फ्री हिट. लागेल का एखादा मोठा हिट. 29 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 29. अनदर नो बॉल. बॉल किती राहिले सर? अरे हा ठीक आहे, आता काय प्रयत्न केलाय वर आलो. पुरा बॅट लागला होता भारी गेला. हा हा काय समोर 2 डेंजरस फुल पिच डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. गोलंदाज बॅन असेल या इनिंग पुरता. फील्डिंग ठेवा. दुसरा ध्यान दे रे. फिरने मारे का खाना बाहेर थांबे फिरीला. सुयश मुथा बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल हवेत. फ्री हिटचा बॉल होता. झेल पकडला क्षेत्ररक्षकाने सर्वांनी पाहिलं, परंतु तिथे एक धाव असेल. 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 31 लॉस ऑफ द 1 विकेट. इथे स्विच शीटचा प्रयत्न केला, परंतु स्विच स्वॉप राहिलेत फलंदाज. बॉल डॉट असेल. षटक संपलं. 31 धावा धावफलकावरती ती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 31 लॉस ऑफ द 1 विकेट. बेचाळीस बॉल मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आहे. करंट रन रेट आपण पाहतोय 10.33 आणि आस्किंग रन रेट तुम्हाला 3+ पाहायला मिळेल. अपकार 4+ 4.43. पहिला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आनंद मुथा बॉलच्या खाली आहेत. घरपोच सेवा त्यांना दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी. इथे आली विकेट. फलंदाज बाद. पवन गुंडेच्या आले पहिल्या बॉलवरती. फलंदाजाला गंडवलंय. विकेट इथे अर्जित केली आहे.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत गेला. क्षेत्ररक्षक आनंद मुत्था बॉलच्या खाली आहे. झेल टिपलाय, विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज यश डागा मैदानामध्ये. पवन गुंडेच्या बॉलिंग ट्रॅक वरती. हा क्लास आहे यश डागा यांचा. सिंगल तिथे उपलब्ध होती, सहज मिळवली. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. फुल फेस ऑफ द बॅट. हाफ ट्रॅकर बॉल होता, आपण पाहायला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव सहज तिथे पूर्ण झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे यश डागा यांना फसवलंय, आवश्यकता नव्हती. वीर कासलीवाल तिथे झेल टिपलेत आणि यश डागा यांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. मोठी सफलता इथे मिळाली अवित्री वेलोसिटी किंग्स या टीमला. अवित्री बाईक्स विकेट. वन ब्रिंग्स टू. 2 सफलता पवन गुंडेच्या मिळवत आहेत या षटकामध्ये. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज शुभम मुनोत मैदानामध्ये आहेत. दहा वाजून 18 मिनिटांनी इनिंग पूर्ण होणं अपेक्षित आहे, याची नोंद आपण करा. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने इथे खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजनला. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. चौतीस धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकामधला बाकी आहे. कमालीचा बॉल, बॅटच्या अगदी जवळून या स्ट्रक्चरचा वेध घेतोय. पवन गुंडेच्या प्रभावित ठरलेत आणि आपल्या नावाचा प्रभाव त्यांनी सोडलाय. ऑफलाईन पवन या नावावरती खूप चर्चा सुरू आहे आणि इथे पवन गुंडेच्या अप्रभावित ठरतायत. छत्तीस बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 2 सफलता इथे अर्जित केल्या पवन गुंडेच्या यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये त्यांच्या वैयक्तिक. अवित्री वेलोसिटी किंग्स आणि रामसा वॉरियर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते.
तुम्ही आहे इकडं आबा ए याच्या ऑफसाइड चांगली आहे याची चेक कर रे ऑफसाइड चांगला खेळतो ड्राइव्ह करताना कॅच उडू शकतो यश कासलीवाल पहिला बॉल आपण पाहिलं हलक्या हातानं लेटकट केले या बॉलला बॅकफुटला गेले बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर केलं दिशा दिली आणि एक धाव अर्जित केली वाईट बॉल अवांतर धाव मिळेल अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल एक एक धाव महत्वाची यश कासलीवाल्यांना देखील माहिती आहे ही गोष्ट परंतु हा बॉल वाईड आहे फटका चांगला आहे गॅप मध्ये बॉलला खेळलेत आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळाडू नाहीयेत कमालीचा कव्हर ड्राईव्ह आहे मुंबईचा मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुरेख हा कव्हर ड्राईव्ह होता अफलातून फटका चौकार आलाय आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार फुलर लेनचा बॉल आणि अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळाला बघावा आणि बघत राहावं इतका चांगला हा फटका होता बॅकफुटला गेलेत पुन्हा एकदा फटका अप्रतिम क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत मोठी चेस खेळाडूंसाठी आणि पुन्हा एकदा रेस जिंकली बॉलने क्रिकेटच्या पुस्तकातील लागोपाठचे दोन फटके आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली स्क्वेअर ऑफ द विकेट अप्रतिम बॅटिंग दाद दिली पाहिजे फलंदाजांची 44 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 लॉस ऑफ द 3 विकेट 33 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता फलंदाज इथे रेडी नव्हते डेड बॉल प्ले अँड मिस ऑन द फटका खेळण्याचा प्रयत्न झाला स्क्वेअर कट परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल रणजित अग्रवाल 44 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बत्तीस बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे इथे फुलर लेनचा बॉल लाईन मिस झाली पायावरती आदळलाय लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव असेल पुढचा बॉल गॅप मध्ये पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत आणखीन एक चाबूक शॉट आणि बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार यावेळेस फलंदाज जरूर बदललेत परंतु फटका लाजवाब आहे क्रिकेटच्या पुस्तकातील फटका तुम्हाला पाहायला मिळाला क्लास इथे पाहायला मिळतोय फलंदाजांचा स्क्वेअर ऑफ द विकेट अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी तुमच्याकडे क्लास आवश्यक आहे तो क्लास दोनही फलंदाजांकडे शुभम मुनोत यांच्या बॅटमधून हा चौकार आला 49 धावा धावफलकावरती 49 लॉस ऑफ द 3 विकेट 30 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता
बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजनला, तिथे धाव उपलब्ध नसणार आहे. पवन गुंडेच्या बॉलिंग ट्रॅकवरती इथे चिकी सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघांना विनंती आहे, ब्ल्यू फिनिशर्स आणि क्वालिटी वॉरियर्स आपल्या प्लेइंग 11 आपण लगेच जमा करायच्यात. ब्ल्यू फिनिशर्स आणि क्वालिटी वॉरियर्स. चला, वेळेची मर्यादा आहे, आपल्याला वेळेमध्ये सामने पूर्ण करायचे. अदरवाईज 9 षटकांचे 8 षटकांचे सामने आपण खेळवणार आहोत, याची नोंद आपण करून घ्या. प्लेइंग 11 लगेच द्या, विनंती आहे. आज 12 वाजेपर्यंतच आपल्याकडे वेळ आहे, वेळेची मर्यादा आहे आणि त्यासाठी प्लेइंग 11 आपण लगेच जमा करायची विनंती आहे. डॉट बॉल. डॉट बॉल. आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 50 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 मधला शेवटचा बॉल बाकी आहे. पवन गुंडेचा हा स्पेल स्वप्नवत आहे. शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली आहे. 5 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या आणि 2 सफलता मिळाल्या पवन गुंडेच्यांना. रुद्र मुथा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पुढचा बॉल आपण पाहतोय ऑप्टनच्या बाहेर, वाईड बॉल पंचांनी कॉल केला. स्ट्रेट अवे अवांतर धाव मिळेल. पुढचा बॉल आपण पाहतोय, बॅकफुटला गेले, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन रिजनला 1च धाव तिथे मिळेल 1 धावेने. मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी पाहुणे आपली प्रतीक्षा करतायत, याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची. जी टीम विजयी होईल त्या टीमला विनंती आहे आपण प्रेझेंटेशनसाठी लगेच यायचंय. इथे आपण पाहतोय 1 धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव इथे मिळेल. इथे बॅकफुटला गेलेत आणि बॉल जातोय पॉइंट रिजनला. 1 धाव इथे पूर्ण होईल, 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 55. 21 बॉलमध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 2चं तुम्हाला पाहायला मिळत आहे.
इथे आपण पाहतोय आनंद मुत्ता तिथे होते आणि फेकी केली त्यांनी. पहिला आपण 2 धावा इथे अर्जित होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. इथे कमालीचा फटका आहे. लॉफ्टेड हा ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. वाईडिस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेला सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. क्वालिटी वॉरियर्स आणि ब्ल्यू फिनिशर्स आपली प्लेइंग 11 जमा करा. 19 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. नाव स्कोर्स आर लेवल. डॉट बॉल इथे आलाय. 18 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. जी टीम विजय होईल त्या टीमला विनंती आपण प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी लगेच यायचंय. क्वालिटी वॉरियर्स आपली प्लेइंग 11 आपण जमा करा. अदरवाईज आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. क्वालिटी वॉरियर्स हा शेवटचा कॉल असेल. क्वालिटी वॉरियर्स बॅकफुटला गेलेत आणि बॉलला पाठवले पॉइंटच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण झाली आहे आणि विजय इथे मिळवलाय आपण पाहतोय. थोडीशी एकतर्फी ही मॅच पाहायला मिळाली. अवित्री विलासिटी किंग्स थोडा संघर्ष पाहायला मिळाला या मॅचमध्ये, परंतु अदरवाईज खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला रामसा वॉरियर्स या टीमचा. All right, ladies and gentlemen.